नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व पालकांनो, आता उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना 10 लाख पर्यंत शैक्षणिक कर्ज मिळणार आहे। मग ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे। त्या योजनेचं नाव आहे पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना। केंद्रीय मंत्रिमंडळाने विद्यार्थ्यांसाठी नवीन योजना जाहीर केली आहे। गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोयीस्कर व्हावे म्हणून केंद्राने पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजनेला मंजुरी दिली आहे। देशातील सर्वोच्च 860 उच्च शिक्षण संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेत असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा या योजनेचा उद्देश आहे। या योजनेचा कोणाकोणाला फायदा होणार आहे, योजनेसाठीची पात्रता काय आहे, या योजनेत कोणत्या संस्थांचा समावेश आहे, या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशी आहे, त्याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। मित्रांनो, सर्वप्रथम आपण या ठिकाणी अश्विनी वैष्णव केंद्रीय मंत्री यांचा हा व्हिडिओ बघूया। आज एक नई स्कीम अप्रूव हुई है, फुल्ली सेंट्रल स्कीम है, प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी स्कीम। प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी स्कीम, this scheme basically empowers the youth and middle class। कोई भी छात्र, कोई भी स्टूडेंट जिसको अच्छी यूनिवर्सिटी में, अच्छे एजुकेशनल इंस्टीट्यूशन में एडमिशन मिला हो, वो वंचित न रहे जस्ट बिकॉज ऑफ फाइनेंशियल कंस्ट्रेंट्स। ये इसका उद्देश्य है। हर एक छात्र, एवरी स्टूडेंट जिसको फाइनेंशियल असिस्टेंस की ज़रूरत है, अगर उसको फाइनेंशियल असिस्टेंस की ज़रूरत है और अच्छे यूनिवर्सिटी में या अच्छे किसी एजुकेशनल इंस्टीट्यूशन में उसका एडमिशन हुआ है, तो वो वंचित न रहे। इस उद्देश्य के साथ उसे गारंटी रहे कि उसको फाइनेंसिस के कारण पढ़ाई में बाधा नहीं आएगी। ये बहुत ही इंपॉर्टेंट विद्यालक्ष्मी के अंतर्गत एक बहुत सिंपल, ट्रांसपेरेंट मेथड से कोलैटरल फ्री, गारंटर फ्री और 8 लाख से कम इनकम की फैमिली है अगर, तो उनको एक अच्छे इंटरेस्ट सबवेंशन के साथ 10 लाख रुपए तक का लोन बहुत ही कन्वीनियंट तरीके से मिलेगा। और जिस तरह से पीएम जनधन योजना एक बहुत ही प्रॉपर सिस्टम में डिजिटल माध्यम के जरिए से इम्प्लीमेंट हुई, वैसे ही पीएम विद्यालक्ष्मी भी एक फुल्ली एंड टू एंड डिजिटल मीडियम से, डिजिटल पोर्टल के थ्रू इम्प्लीमेंट होगी। एब्सोल्युटली हैसल फ्री एप्लीकेशन बनेगी। शायद 2-1 पन्ने का बहुत सिंपल सा फॉर्मेट होगा। तर मित्रांनो, मग अशा प्रकारे ही पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना आहे। मग त्याचा कोणाकोणाला फायदा होईल याविषयी माहिती बघूया। 2024-25 या अर्थसंकल्प सादर करताना जुलैमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेची घोषणा केली होती। या योजनेमुळे दरवर्षी 22 लाखहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ मिळण्याची अपेक्षा आहे। या योजनेला बुधवारी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। या योजनेसाठी 2024-25 ते 2030-31 या 7 वर्षाच्या कालावधीत 3600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। या कालावधीत सुमारे 7 लाख नवीन विद्यार्थ्यांना या व्याज सवलतीचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे। ही योजना पंतप्रधान विद्यालक्ष्मी पोर्टलद्वारे डिजिटल पद्धतीने प्रशासित केली जाईल। हे पोर्टल अद्याप सुरू व्हायचे आहे। मग शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार ही योजना गुणवंत विद्यार्थ्यांना सुलभ आणि परवडणारी शैक्षणिक कर्जे प्रदान करण्याचा एक प्रयत्न आहे। आर्थिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात अडचणी येऊ नयेत, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे। ही योजना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अनुषंगाने सुरू करण्यात आली आहे। त्यामध्ये सार्वजनिक आणि खाजगी अशा दोन्ही उच्च शिक्षण संस्थांमध्ये विविध उपायांद्वारे गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याची शिफारस करण्यात आली आहे। या योजनेसाठी अर्ज करण्यास कोण पात्र आहे, तर या उपक्रमाद्वारे 8 लाख रुपयापर्यंतचे वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना शैक्षणिक कर्ज आणि आर्थिक सहाय्य देण्यात येईल। 7.5 लाख रुपयापर्यंतच्या कर्जासाठी विद्यार्थ्यांनी
केंद्र सरकारकडून 75% क्रेडिट गॅरंटी मिळवण्यास देखील पात्र असतील. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांकडून मदत मिळेल. त्याशिवाय 8 लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या इतर कोणत्याही सरकारी शिष्यवृत्ती किंवा व्याज सवलतीच्या योजनेअंतर्गत लाभांसाठी पात्र नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी 10 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 3% व्याज सवलती देखील प्रदान केली जाईल. शिक्षण मंत्रालयानुसार दरवर्षी 1 लाख विद्यार्थ्यांना व्याज सवलत दिली जाईल. सरकारी संस्था आणि तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल. योजनेमध्ये कोणत्या संस्थांचा समावेश आहे तर पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत दर्जेदार उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळवणारा कोणताही विद्यार्थी संपूर्ण शिक्षण शुल्क आणि अभ्यासक्रमाशी संबंधित इतर खर्च भागविण्यासाठी बँक आणि वित्तीय संस्थांकडून तारणमुक्त विना जामीनदार कर्ज मिळण्यास पात्र असेल. ही योजना राष्ट्रीय संस्था रँकिंग फ्रेमवर्क रँकिंगद्वारे निर्धारित केल्यानुसार देशातील उच्च दर्जाच्या उच्च शैक्षणिक संस्थांना लागू होईल, ज्यात टॉप 100 मध्ये असणाऱ्या सर्व सरकारी आणि खाजगी दर्जेदार उच्च शिक्षण संस्थांचा समावेश असेल. मंत्रालय नवीन NIRF रँकिंग वापरून दरवर्षी ही यादी अपडेट करेल. या योजनेत सुरुवातीला 860 शैक्षणिक संस्थांचा समावेश असेल आणि त्यामध्ये 22 लाखहून अधिक विद्यार्थ्यांना पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजनेचा संभाव्य लाभ मिळू शकेल. मग या योजनेचा लाभ कसा घ्यावा तर मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाकडे PM विद्यालक्ष्मी असे एक एकीकृत पोर्टल आहे, म्हणजे वेबसाईट आहे. त्यावर विद्यार्थी सर्व बँकांद्वारे वापरल्या जाणाऱ्या सोप्या अर्ज प्रक्रियेद्वारे शैक्षणिक कर्जासाठी तसेच व्याज सवलतीसाठी अर्ज करू शकतील. व्याज सवलतीचे पेमेंट ई-व्हाउचर आणि सेंट्रल बँक डिजिटल करन्सी वॉलेटद्वारे केले जाईल. शुक्रवारी केंद्रीय रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी Xवर या नवीन योजनेच्या फायद्यांची माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की आपल्या तरुणांना आणि मध्यम वर्गाला सक्षम करू. या आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्याला उच्च शिक्षणापासून वंचित ठेवले जाणार नाही. वैष्णव हे IIT कानपूरचे माजी विद्यार्थी राहिलेले आहेत. त्यांनी या योजनेचा लाभ कसा घ्यावा आणि कोण त्यासाठी अर्ज करू शकेल याचीही माहिती त्यांनी त्यांच्या X पोस्टद्वारे दिली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे 10 लाख रुपयेपर्यंत कर्ज उच्च शिक्षणासाठी दिले जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने बँकेद्वारे हे कर्ज मिळणार आहे. 3% व्याजदरावर हे कर्ज मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला कोणतेही गॅरंटी जामीनदार देण्याची गरज राहणार नाही, म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्याला हे कर्ज या ठिकाणी मिळणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना ही लागू करण्यात आलेली आहे. मग देशातील 22 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळणार आहे. तरी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.